रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात हिरवगार डोंगरांच्या सान्निध्यात वसलेले एक असं मंदिर ज्याचा इतिहास तब्बल 500 वर्षांहून अधिक जुना आहे. असं मंदिर जिथे स्वतः प्रभू श्रीरामांनी देवीने विजयाचं वरदान दिलं आणि म्हणूनच या देवीला रामवरदायिनी म्हणून ओळखलं जातं. तर आज आपण जाणून घेणार आहोत या अद्भुत मंदिराचा इतिहास आणि इथल्या प्रत्येक गोष्टी मागचं रहस्य. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे चिराग मोरे व्लॉग्स. तर आज आपण चाललो आहे दादर इथे असलेल्या रामवरदायिनी मंदिरमध्ये आणि आपण आता बरोबर आहे खडपोली गावात. आणि हे तुम्हाला समोर दिसतंय ते खडपोलीचं सुकाई देवीचं मंदिर आणि ही आपली रेडर. तर चला बघूया व्लॉग कसा होत होते. आणि आज आपल्यासोबत आहेत माकडू उर्फ अनुज कांबळे. तर लेट्स गो. तर मंडळी, आता हे तुम्ही बघू शकता समोरच मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि इथून आता आपण आत जाऊया. आणि समोर असं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो निसर्ग आहे ना, पावसाळ्यात इथून इथे यायचं म्हणजे स्वर्गच. बाजूला सुंदर अशी शोची झाडं आहेत आणि इथला जो माहोल आहे ना, तो तुम्हाला इथे आल्यावरच समजेल. तर मंडळी, हे जे आपल्याला समोर दिसतंय तिथे आपल्याला 12 जे आपले ज्योतिर्लिंग आहेत त्याचे दर्शन होतं. जसं की रामेश्वर, भीमाशंकर, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, महाकाल, केदारनाथ, विश्वनाथ, सोमनाथ, वैद्यनाथ, नागेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. आणि समोरच महादेवांची सुंदर मूर्तीचं पण दर्शन होतं. आणि असंच आपण पुढे आलो तर पूर्ण मंदिराचा नजारा हा आपल्याला बघायला मिळतो. तसंच मंडळी, इथे आपल्याला आपले प्रिय गणपती बाप्पांचं सुंदर दर्शन होतं, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या साईडला असते समोर साईबाबांचंही सुंदर दर्शन होतं, हे बघा. आणि तिकडे समोर सुंदर अशी वाशिष्ठी नदी फ्लो होतीये, त्याचा पण सुंदर असा खळखळणारा आवाज येतोय. त्यासाठी तुम्हाला या मंदिरालाच भेट द्यावं लागेल. मंडळी, इथे तुम्ही बघू शकता त्या 2 अशा दीपमाळ आहेत. त्या पण सुंदर अशा दगडाच्या कोरीव कामाने बांधलेले आहेत. आणि हे श्री रामवरदायिनी मंदिर. तर चला आपण दर्शन घेऊया. मंदिरात येताच एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे इथली स्वच्छता आणि शांत वातावरण. सुंदर बाग, फुलांची सजावट आणि सभोवतालाचं निसर्ग सौंदर्य मन अगदी प्रसन्न करून टाकतं. तर मंडळी, ही सुंदर अशी रामवरदायिनी आईची सुंदर मूर्ती. तसंच मंडळी, तुम्ही बाजूला बघायला गेलं तर इकडे श्री वाघजाई देवी आणि श्री त्र्यंबकी देवी आपल्याला बघायला मिळते, हे बघा. आणि मंडळी, इथे तुम्हाला महिषासूर मर्दिनी देवी सुद्धा बघायला मिळते, हे बघा. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि हा मंदिर परिसर, आत्ताच पाऊस यायला लागला आहे गाईज. आणि हा समोरचा जो निसर्ग आहे तो बघताच तुम्ही प्रेमात पडाल, एवढा भारी आहे, सुंदरच. आणि आताच हलका हलका पाऊस पण पडायला लागला आहे. सगळीकडे हिरवळ आहे, सगळीकडे. म्हणून पावसात हे मंदिर अजून सुंदर दिसतं. 2001 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्यानंतर मंदिराला आजचं भव्य स्वरूप मिळालं. पण या मंदिराचं खरं वैशिष्ट्य आहे त्यामागची पौराणिक कथा. रावणाने माता सीतेचं हरण केल्यानंतर प्रभू श्रीराम तिचा शोध घेत होते. त्याचवेळी माता पार्वतीने सीतेचं रूप धारण करून श्रीरामांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. परंतु श्रीरामांनी क्षणात त्यांना ओळखलं. श्रीरामांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता पार्वती म्हणाल्या, तुझ्याच हातून रावणाचा अंत होईल. आणि याच वरदानामुळे या देवीचं नाव पडलं रामवरदायिनी. तर मंडळी, ही आहे मंदिराची तुळस. काळ्या पाषाणात म्हणजे काळ्या दगडात कोरलेली, एकदम सुंदर दिसते. आणि हा आहे ग्राउंड जिथे जत्रा वगैरे होते मंदिराची. तर मंडळी, तुम्ही बघू शकता या मंदिराचं श्री भक्त विश्रांतीगृह सुद्धा आहे. म्हणजे जे लोक दर्शनासाठी येतात ते इकडे राहू पण शकतात. अगदी सुंदर बांधलं आहे. आणि म्हणजे हा मंदिराचा बॅक साईड आहे आणि इथून आपल्याला फ्रंट साईडला जायला वाट आहे. या मंदिरात एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते,
ते म्हणजे 13 हा आकडा. 13 खांब, 13 भाले, 13 प्रवेशद्वार आणि मंदिराच्या शिखरावरील 13 घुमट हे सर्व दसपटीतील 13 गावांच्या सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. इतिहासात या मंदिराला विशेष स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांनी या मंदिराला सनद दिल्याचा उल्लेख आढळतो. चैत्र पौर्णिमेला इथे भरणारी यात्रा लाखो भाविकांना आकर्षित करते. ढोल ताशे, पालख्या, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरण हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. तर चला मंडळी, आपण ह्या मंदिराचे आता ड्रोन शॉट बघूया. तर मंडळी, आता आपलं सगळं मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण म्हणजे जे आजूबाजूचे गाव आहेत त्याचं थोडंफार शूट घेऊया, एरियल शूट. ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला आपण बघूया. मंदिरात येऊन खूपच छान वाटलं. तुम्ही जर का पावसाळ्यात कधी आला नसेल तर नक्की या मंदिरामध्ये, खूप भारी वाटेल, मन एकदम प्रसन्न होईल. ही आपल्या समोर सुंदर अशी वाशिष्ठी नदी वाहते एकदम त्या साईडपर्यंत आणि सुंदर ऊन पण आलंय. आणि हा ब्रिज आणि ही आपली लालपरी. बॅटरी ठेवायची का? हां, हीच ठेव. तर मंडळी, आपलं रामवर्धनी मंदिरचं तर दर्शन झालंच. तर आता आपण दादर जे गाव आहे ते ड्रोनच्या माध्यमातून बघूया की किती सुंदर दिसतंय. तर चला. तर मंडळी, आपलं आता सुंदर असं दर्शन पण झालेलं आहे रामवर्धनी देवीचं आणि गावात ह्या फेरफटका पण मारून झालेला आहे. तर मंडळी, हा जर का व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. हा माझा म्हणजे पहिलाच असा व्लॉग आहे. तर काय चुकलं वगैरे असेल तर माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.